त्र्यंबकेश्वरमध्ये मानाचा राजा गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा भव्य सोहळा। त्र्यंबकेश्वर येथील लक्ष्मीनारायण चौकातील मानाचा राजा गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा भव्य सोहळा यंदाही गणेश भक्तांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे। 2012 मध्ये युवा पिढीच्या उत्साहातून स्थापन झालेले हे मंडळ आता आपल्या 13व्या वर्षात पदार्पण करत असून यंदा मंडळाने मुंबईतील लालबाग परळ येथून आणलेली तब्बल 22 फुटांची भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते। दर्शनासाठी परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असून वातावरणात भक्तीचा आणि उत्साहाचा अनोखा संगम दिसून येतोय। धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणे ही या मंडळाची खासियत ठरली आहे। दरवर्षीप्रमाणेच यंदाही गणेशिया, गोसेवा, अन्नदान, कपड्यांचे वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासण्या अशा विविध उपक्रमांद्वारे समाजहिताचे कार्य हाती घेण्यात आले आहे। या उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा लाभ होत असून मंडळाची सामाजिक कार्यातील परंपरा अधिक दृढ झाली आहे। भारतीय जनता पक्षाचे त्र्यंबकेश्वर तालुका युवा मोर्चा सरचिटणीस व गणाधीश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रेयस ढेरगे यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। समाजकार्य आणि सेवाभाव या माध्यमातून नेतृत्व घडवणारे श्रेयस ढेरगे हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील उभरते युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या पुढाकारातूनच गणाधीश मंडळाने मानाचा राजा हा लौकिक मिळवला आहे। श्रेयस ढेरगे म्हणाले, श्रद्धा, सामाजिकता आणि सेवाभाव यांचा उत्तम संगम साधणे हेच मंडळाचे प्रमुख ध्येय आहे। समाजाच्या सर्व स्तरापर्यंत सकारात्मक कार्य पोहोचवणे हीच आमची खरी परंपरा आहे। या उत्सवाच्या यशस्वी आयोजनात मंडळाचे अध्यक्ष मंदार लोहगावकर, उपाध्यक्ष चैतन्य पिंगळे, कोषाध्यक्ष गंगाधर चांदवडकर, सचिव वेदांत सुलाखे, कार्याध्यक्ष कैवल्य देवकुटे यांच्यासह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे। तसेच श्रीपाद शिखरे, गीतेश लोहगावकर, सर्वेश वाडेकर, साहिल पाटील, यज्ञेश ढेरगे, श्रीवर्धन शिखरे, स्वयं मंत्री प्रसाद कीर्तने, करण त्रिपाठी, स्वानंद कुलकर्णी आदींचा उत्साही सहभाग उल्लेखनीय आहे। त्र्यंबकेश्वरकरांसाठी गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा उत्सव म्हणजे भक्ती, सामाजिक कार्य आणि सेवाभावाचा अविस्मरणीय मिलाफ असून या सोहळ्यामुळे शहरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण अधिक खुलले आहे। दरवर्षी सामाजिक उपक्रम आणि धार्मिक उपक्रम राबवतो। तसेच आपण सामाजिक उपक्रम म्हणजे दरवर्षी आपण आपला गणेश उत्सव, आपला गणेश याग घेतो। गणेश याग दरवर्षी असतो, सहस्र आवर्तन असतं। धार्मिक उपक्रम, परत आपण गो सेवा करतो। ज्या ज्या गायींना गरजू औषधी वगैरे लागतात त्या मंडळातर्फे आपण पुरवतो। परत गरीब लोकांना आपण कपडे दान करतो। त्यांना गरजू व्यक्तींना ज्यांना कपडे पाहिजे असतात त्यांच्यासाठी आपण कपडे दान करतो दरवर्षी। आज देखील या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, रक्ताच्या चाचण्या या ठिकाणी संपन्न झाल्या, त्याबद्दल काय सांगा? नाही, दरवर्षी मोठ्या संख्येने आपल्या इथे रक्तदान शिबिर, आपण रक्तदान शिबिरात गावातले लोक सहभागी होतात व जनकल्याण दरवर्षी जनकल्याण जी बँक आहे ब्लड बँक, ते येऊन इथे दरवर्षी आपलं रक्तदान शिबिर घेतात। चांगला सहभाग आपल्याला गावकऱ्यांकडून मिळतो, चांगला प्रतिसाद मिळतो, म्हणून आपण दरवर्षी रक्तदान शिबिर या ठिकाणी मंडळातर्फे आयोजित करतो। मंडळाची सामाजिक जबाबदारी सोबतच निधी उभारणी असेल, त्याचे सर्व व्यवस्थापन कसे केले जाते त्याबद्दल काय सांगा? तरी सगळे जे कार्यकर्ते आहे ते प्रत्येकी वर्गणी काढतात। परत आम्ही गावातूनही जे इच्छुक असतात ते आम्हाला दरवर्षी वर्गणी देतात त्यांच्या हिशोबाने, जी त्यांना जेवढी ते त्यांची स्वइच्छेने आहे, त्यांची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी वर्गणी देतात। त्या हिशोबाने आम्ही सगळं मॅनेज करून दरवर्षीचा गणेश उत्सव साजरा करतो। आगामी काळात मंडळ आणखी कोणते आरोग्यविषयक किंवा सामाजिक उपक्रम हाती घेणार आहे का, काय सांगा? आम्ही तरी चालू आहे आमचं की फुल बॉडी चेकअप आपण दरवर्षी घेऊ। काहीतरी दरवर्षी आमचं वेगवेगळं नियोजन असतं की जेणेकरून आपल्या गावातल्या लोकांना, ज्या गावातल्या लोकांना ज्यांना की एवढं पैसा खर्च करून बॉडी चेकअप करता येत नाही, त्यांच्यासाठी आपण फ्री बॉडी चेकअप पुढच्या वर्षी नक्कीच किंवा शक्यतो या 1-2 दिवसात आपण घेणार आहोत। सामाजिक उपक्रम तसेच धार्मिक उत्सव यांचा समतोल साधण्यात तुम्हाला कोणत्या अडचणी येतात? नाही, अडचणी तशा येत नाही, पण जरी काही आल्या तरी या ठिकाणी पोलीस प्रशासन आम्हाला भरपूर मदत करतं। जसं की आगमन सोहळ्यात इथले स्थानिक पोलीस प्रशासन, आपले पोलीस इन्स्पेक्टर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे कुलकर्णी साहेब यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं। त्यांनी खूप सहकार्य करत पोलीस बंदोबस्त दिला व पूर्ण वेळ SP साहेब, आपले नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचं पण आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं मंडळाला। त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार प्रकट करतो सर्व मंडळाकडून। जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या? जाता जाता गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं मी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देईन। आणि
जसं आम्हाला गावकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे आम्हाला जसं सहकार्य केलं आहे तसंच पुढे करत राहाल अशी मी प्रत्येक गावकऱ्यांकडनं अपेक्षा करतो. आणि अजून एक विषय मला असं मांडायचा आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो ऐतिहासिक निर्णय गणेश उत्सवाच्या अंगभूत दिलेला आहे त्याबद्दल मी आमच्या मंडळाकडनं व सर्व गणेश उत्सव मंडळांकडनं त्यांचा या ठिकाणी आभार प्रकट करतो. जो ऐतिहासिक दर्जा त्यांनी गणेश उत्सवाला प्राप्त करून दिला आहे. या ठिकाणी अनेक सरकार आले आणि अनेक सरकार गेले, पण जो त्यांनी या ठिकाणी ऐतिहासिक निर्णय जो दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार प्रकट करतो व धन्यवाद त्यांचे मानतो. नमस्कार, मी गौतम गायधनी, गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळातून बोलतोय. आपण सुरुवात अशी करू की 25 तारखेला आपलं मंडळाचं आगमन सोहळा होता. 25 ऑगस्ट 2025 रोजी आपला आगमन सोहळा पार पडला. आगमन सोहळ्यामध्ये आपले विविध आकर्षण होते, जसं की आपण 2 ढोलपथक, सहस्रनाद व शिवतांडव असे 2 ढोलपथक लावले होते. आपण जेव्हा आगमन सोहळ्याची सुरुवात केली तेव्हा 2 बैलगाड्यांनी आपण 2 बैलगाड्या सुद्धा आपण लावल्या होत्या. त्यानंतर आपले वेगवेगळे कार्यक्रम देखील असतात 10 दिवसामध्ये. आपण 10 दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतो, जसं की सामाजिक कार्यक्रम घेतो, जसं की सहस्रावर्तन असतं, आपले ब्लड डोनेशन कॅम्प असतं, आपलं फुल बॉडी चेकअप असतं आपलं. त्यानंतर आपण गोरगरिबांना, जे गरजू व्यक्ती आहे त्यांना आपण कपडे वाटप करतो. गायींना आपण चारा वगैरे म्हणजे गोसेवा सुद्धा आपण करतो. त्यानंतर आपण आपलं सांस्कृतिक कार्यक्रम जसं की सहस्रावर्तन, गणेश याग आणि काल प्रजापती प्रतिष्ठान ओम शांती मार्फत आपण नशामुक्तीचं एक लघुनाट्य घेतलं. नाट्याचं नाव होतं आपलं की व्यसन राजाचा खात्मा, असं त्या नाट्याचं नाव पण होतं. अशा आपण वेगवेगळे कार्यक्रम देखील घेतो आणि पुढे देखील आपलं हेच दृष्टिकोन आहे की आपण वेगवेगळे कार्यक्रम घेऊ, सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि असे कार्यक्रम घेऊ ज्याच्यानी सर्व जनतेला, सामान्य जनतेला लाभ होईल आणि जी सामान्य जनता जे अफोर्ड करू शकत नाही किंवा मग ज्यांना जे शक्य होत नाही प्राप्त करणं ते आपण त्यांना पुरवू आणि आपल्या मंडळामार्फत त्यांना आपण सेवा करू. आणि आपली दृष्टिकोन तोच, आध्यात्मिक दृष्टिकोन आपण तोच विषय की सगळ्यांना आपल्या मंडळाचा फायदा झाला पाहिजे. आणि आज सुद्धा आपण ब्लड डोनेशन कॅम्प घेतला आहे. आपली दृष्टिकोन हाच आहे की जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सहभागी व्हावं. आणि ब्लड डोनेशन म्हणजे एक महादान आहे, रक्तदान हे महादान आहे. त्या महादानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि जे गरजू व्यक्ती त्यांना आपण मदत केली पाहिजे. आणि हेच म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी जनकल्याण रक्त केंद्रामधून आलो आणि आमची जनकल्याण रक्त केंद्र हे साधारण 36 वर्ष पूर्ण झालेत आमच्या रक्त केंद्राला. आणि गणाधीश सार्वजनिक मित्रमंडळ जे आहेत दरवर्षी उपक्रम छान प्रकारे असं राबवतात आणि दरवर्षी 50-60 बॉटल ते रक्त संकलन करतात दरवर्षी. यावर्षी पण खूप सारा असा छान असा प्रतिसाद आपल्याला भेटला आहे आणि याच्या पुढेही यांचं असंच वर्ष सहकार्य लाभावं यांना विनंती करतो. आणि सर्वांनी तरुण मित्रमंडळ जे आहेत, सार्वजनिक मित्रमंडळ जे सर्व असतात, त्यांनी सर्वांनी असे उपक्रम आवर्जून राबवले पाहिजे. कारण की यांच्या जे गणाधीश मित्रमंडळ जे आहेत यांनी काहीतरी समाजाचं देणं लागतं, या हिशोबाने त्यांनी हा रक्तदान शिबिर जे उपक्रम आहेत खूप असं छान उपक्रम आहेत, यांनी असंच आवर्जून पुढे कंटिन्यू ठेवावा ही नम्र विनंती.